हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर 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 हा व्हिडिओ मराठीमधून आहे. तर बेसिकली मी लास्ट टाइम मराठी का हिंदी लँग्वेज असं विचारलं होतं. तर लाईक मोस्ट कमेंट होत्या की मला हिंदी कमेंट होत्या जास्त मराठीपेक्षा, आणि मराठी पण होत्या. आणि त्यासोबत खूप म्हणजे लाईक हा एक कमेंट होता ज्या की मला आवडला की तू कोणत्याही लँग्वेज मध्ये व्हिडिओ बनव, आम्ही तुला सपोर्ट करल, किंवा तू कोणत्याही लँग्वेज मध्ये व्हिडिओ केला तरी आम्हाला आवडतं वगैरे वगैरे. बट लाईक एक छोटस सरप्राईज आहे तुमच्यासाठी, त्यामुळे मी हा व्हिडिओ मराठीमध्ये करते कंटिन्यू. नाहीतर मी हा व्हिडिओ मराठीमध्ये नसता केला, म्हणजे केले नसते व्हिडिओज. काहीतरी आहे सरप्राईज तुमच्यासाठी, म्हणून मी मराठीमध्ये व्हिडिओज करते. लाईक माझ्या ऑडियन्सला मराठीमध्ये व्हिडिओ हवेत तर ठीक आहे, आपण मराठीमध्ये व्हिडिओज करूयात. ज्यांना हिंदीमध्ये व्हिडिओ हवेत ना ते कमेंट करा, तुमच्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. आणि ज्यांना मराठीमध्ये व्हिडिओ हवाय ना त्यांच्यासाठी पण सरप्राईज आहे. असं नाहीये की एकासाठी सरप्राईज आहे, दोघांसाठी पण आहे. तर चला ठीक आहे, आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर आहे ना आपण ते बोलूयात. तर माझा हा व्हिडिओ आहे की तुम्ही मला इन्स्टावर बघितलंच आहे, तर तुम्ही माझ्या या चॅनलवर जास्त करून इन्स्टावरचे आणि युट्यूबवरचे पण आहेत. चालते, आपण कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवणार आहेत ते मी तुम्हाला सांगते. तर तुम्ही माझी मॉडेलिंग बघितलीच आहे आणि माझे शूट पण बघितले आहेत. तर आपला व्हिडिओ आहे मॉडेलिंग रिलेटेड, म्हणजे मॉडेलिंगचा माझा एक्सपिरियन्स कसा होता यावर माझा आजचा व्हिडिओ आहे. तर मी तुम्हाला सगळं शेअर करते. हे मॉडेलिंगचा जो फोटो आहे ना, या मॉडेलिंग बद्दल मी बोलते, म्हणजे लाईफची माझी फर्स्ट मॉडेलिंग आणि त्याचा एक्सपिरियन्स काय होता माझा, आणि तिथून माझा मॉडेलिंग मध्ये इंटरेस्ट कसा बिल्ड झाला. लाईक एक्सपिरियन्स आणि स्टोरी टाइम आपण दोन्ही एकत्र करतोय, ठीक आहे. म्हणून हा व्हिडिओ थोडासा छान होणार आहे. आणि तुम्हाला मराठीमध्ये व्हिडिओ हवा होता आणि हा मराठीमध्ये आहे, म्हणून अजून छान तुम्ही सपोर्ट केला हवा, ठीक आहे. तर चला मी तुम्हाला सांगते. तर मी लँग्वेज मराठी का निवडली ते पण तुम्हाला लवकरच कळणार आहे, जर तुम्ही लवकरात लवकर माझे 500 सबस्क्रायबर्स प्लस केले तर, ठीक आहे. कोई ना, तुम्हाला येईल सरप्राईज, कळ लवकरच. आता बाकीची बोलणं नको, बाकी आपण न बोलता आपला जो टॉपिक आहे त्यावर येऊ. तर माझी फर्स्ट मॉडेलिंग ना मी 9th स्टँडर्ड मध्ये असताना केली होती. आणि ती मॉडेलिंग मी कसं केली तर मी सांगते. स्टार्टिंगला व्हिडिओ इन्स्टावर मी बनवत होते तेव्हा, आता आपण लिपसिंगचे व्हिडिओ बनवते, बट आता थोडे बहुत एडिटिंग वाले व्हिडिओ आहेत. तर मला जेव्हा मी व्हिडिओज बनवायचे ना, जेव्हा मी 9th मध्ये होते तेव्हा मला थोडस एडिटिंग येत होतं, एवढं येत नव्हतं. मला आता एडिटिंग बद्दल जी माझी नॉलेज आहे ती बूस्ट झाली आहे. मला माहिती की थोडं ब्लॉग कसा एडिट करतो, शॉर्ट्स कसे एडिट करतात, व्हिडिओज कसे एडिट करतात, फोटोज वगैरे. त्यामुळे तेव्हा मी लहान होते म्हणून मला एवढं काय माहित नव्हतं. आणि मी आता मधी मधी हिंदी बोलल किंवा हिंदी वर्ड्स यूज केले किंवा थोडेफार शब्द असे अडखळले ना तर समजून घ्या, कारण याच्या आधी मी 2 व्हिडिओ शूट केले आहेत आणि त्याच्या मागे कंटिन्युअसली शॉर्ट्स काढत राहिले. तसे कमीत कमी 50च्या वर मी टेक्स, नाही 40-50 टेक्स घेतलेत आणि आता हा व्हिडिओ शूट करते. लाईक तुमच्यासाठी माझी मेहनत चालू आहे, फक्त त्या मेहनतसाठी तुम्ही मला सपोर्ट केला हवं एवढी इच्छा आहे. चला बाकीची बकबक न करता आपण येऊयात आपल्या टॉपिकवर. तर मी होते 9वीत आणि लाईक मी लिपसिंग मध्ये माझा इंटरेस्ट होता, रील्स वगैरे काढण्यामध्ये, किंवा टिकटॉक होता तेव्हा पण मी टिकटॉकवर व्हिडिओ काढायचे, कारण माझा इंटरेस्ट आहे. लाईक ते जन्मताच माझ्या आतमध्ये आहे की व्हिडिओज आणि ऍक्टिंग अँड एक्सेट्रा. लाईक माझा एका गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही, माझा खूप साऱ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, म्हणून हो तोंड दुखायले जाऊ द्या. तर आपण होतो तेव्हा तिथं, तर एक मेकअप आर्टिस्ट होती. तर जसं आपलं एक रॅम्प वॉकचा शो असतो तसंच मेकअप आर्टिस्टचा शो असतो. तर मेकअप आर्टिस्टचा काय शो असतो मी तुम्हाला सांगते. तर मेकअप आर्टिस्टला त्यांचा मेकअप एक मॉडेल असते, त्या मॉडेलवर त्यांना मेकअप करायचा, आउटफिट वगैरे त्यांचा, आणि त्यांना तो मॉडेलवर मेकअप करून त्यांचा मेकअप रिप्रेझेंट करून त्यांना एक मॉडेलचा रॅम्प वॉक असतो विथ मेकअप आर्टिस्ट एक वॉक असतो, की यांनी असा मेकअप केला आणि हा रिप्रेझेंट, तिथं त्यांचं प्रमोशन होतं. हे असतं एक मेकअप आर्टिस्ट वालं रॅम्प वॉक मधलं शो.
तर तसा एक शो होता. मग त्या दिवशी ना 2 शो होते त्याच ठिकाणी. त्यांनीच होस्ट केले होते. एक मेकअप आर्टिस्ट वाला जे मी आता तुम्हाला एक्सप्लेन केला आणि एक आपला नॉर्मल जे की सगळ्यांना माहिती असतो की कोणता रॅम्प वॉक वाला शो असतो. ठीक आहे. तर तो वाला शो होता तिथं अँड लाईक मला काही नॉलेज नाहीये. काय असतं मॉडेलिंग, लाईक काय असतं रॅम्प वॉक वगैरे काय मला माहित नाही. तर त्यांनी बोलले की मी शिकवते रॅम्प वॉक वगैरे बट असं करून ना आम्ही कन्व्हिन्स झालो. ठीक आहे, करूयात आपण आणि एक्सपिरियन्स पण येईल काय असतं ते. तर आम्ही ठरवलं करायचं बट त्यांचं कोणतं एक्सपायर झालं म्हणून त्यांनी मला मॉडेलिंग नाही म्हणजे रॅम्प वॉक कसं असतं ते असं 2-3 दिवस मला शिकवणार होते बट ते पॉसिबल नाही झालं. मग आम्ही काय केलं लाईक परवा तो शो आहे आणि आज मी त्यांच्या घरी गेले कशासाठी जे मेकअप करायच्या आधी जे असतात ब्रायडल मेकअप होता ना तो, त्याच्या आधीचं जे असतो ना प्री वेडिंग कसं असतं तसं मेकअपचं असतं आधी खूप काय तर ते करण्यासाठी. तर तेव्हा आम्ही गेलो तिथं. मग लाईक दुसरा दिवस आला. दुसऱ्या दिवशी ते मेकअप आर्टिस्ट बोलले की तिथं मॉडेलिंगचा पण शूट अँड लाईक शो आहे आणि लाईक मला ते रील्स वगैरे मध्ये आलं की असं आहे लाईक ठीक आहे यार ते करायला तर आपण ते पण करू. एकाच प्लेसवर होतं ना. आम्ही कॉल केला, इन्फॉर्मेशन वगैरे घेतली. तर इन्फॉर्मेशन घेतल्यावर ते बोलले की उद्या शो आहे तो आणि मी आज कॉल केलाय त्यांना. ठीक आहे. ते बोलले, मम्मी बोलली असं कसं चाललं प्रॅक्टिस नाही वगैरे. ठीक आहे. मग ते बोलले की मी झोपले होते तेव्हा. ठीक आहे. ते बोलले की ठीक आहे काय नाही आता या सोलापूरला आपण सगळं डिस्कस करू वगैरे. मग मम्मी बोलली मी झोपलेली आहे. मग उठल्यानंतर आम्ही गेलो सोलापूरला दुपारी. लाईक गेलो आम्ही सोलापूरला. तसं गेलो नंतर माझी हाईट जास्त आहे. मग हाईट जास्त असल्यामुळे ना त्यांनी मी अंडर 18 आहे तर 18 तेव्हा 9th ला. ठीक आहे. 9th मध्ये असताना मी तेव्हा मग त्यांनी काय बोलले की आपण माझ्या हाईटमुळं मला 18च्या जे मॉडेल्स आहेत त्यांच्यामध्ये रॅम्प वॉक करायला देणार. तर त्यांनी तेव्हा मला असं स्टेज आहे दाखवलं. इथं असा रॅम्प वॉक करायचा असं सगळं तिथलं झालं. मग तिथं आम्ही गेलो. लाईक उद्या शो आहे आणि आज आपली बुकिंग म्हणजे आज आपण ठरवलं की उद्या करायचंय आपल्याला. मग आपण गेलो आणि तिथून हिल्स वगैरे घेतले, ड्रेस वगैरे घेतला, सगळं घेतलं आणि ते घेऊन आपण आलो परत येता जेवण वगैरे केलं. पण मला रात्री झोपायला लाईक 1-2 वाजले होते. 12च्या पुढेच वाजले होते. 1-2 वाजले होते आणि त्याच्यानंतर 1-2 वाजले. मग उद्या लवकर जायचंय ना. 2 शो आहेत. तर एक शो असणार माझा सकाळी आणि एक होता रात्री. सकाळचा जो होता मेकअप आर्टिस्टचा होता. मग तेव्हा आम्ही गेल्यानंतर सकाळी लवकर गेलो ना. मग तिथं गेल्यानंतर लाईक त्यांचं सगळं प्रोव्हाइड असतं. आम्ही काय न खाता पिता सगळेच न खाता पिता गेलो. कारण जे मेकअप त्यांनी आधी जे माझे मेकअप आर्टिस्ट होते त्यांनी आधी असे शो केले. मग तिथं सगळं प्रोव्हाइड केलं जातं. लाईक ब्रेकफास्ट वगैरे जे काय असतं तिथं खाणं पिणं प्रोव्हाइड केलेलं असतं. तर तिथं आम्ही गेलो लाईक यार चेंजिंग रूम पण नाही. असं कसं लाईक असं होतं. बट चेंजिंग रूम होती. ते आम्हाला लाईक त्यांच्या मॉडेलिंगचे जेव्हा मॉडेल चालला तेव्हा मला कळलं की लाईक इथं तो शो आहे आणि आपल्याला तिकडं जायचंय की तिथं बट जे मेकअप आर्टिस्ट बाकीचे आले होते सगळ्यांनी तिथंच केलं. आणि त्यात मॉडेलिंग आणि मेकअप करण्यामधलं जे मेन पार्ट आहे ना ते मेकअप करताना आपल्याला 2-3 तास एका ठिकाणी बसून राहावं लागतं. ते सगळं फाउंडेशन, प्रायमर, जे काय असतं एक्सेट्रा ते सगळं फेसवर आपल्या लाईक कंटिन्युअसली तसं बसायचं असतं. आणि सगळ्यात मेन पार्ट म्हणजे सगळ्यात जो हा पार्ट असतो तो असतो लेन्स घालण्याचा. तेव्हा लेन्स घालताना मला कंटिन्युअसली डोळ्यामध्ये पाणी येत होतं. हा तर आपण होतो आय लेन्स म्हणजे लेन्सवर. तर लेन्स घालताना तो सगळ्यात तर ते माझ्या डोळ्यात आहे ना असं मी थोडंसं वर केलं ना म्हणजे पहिला माझा जो शूट रॅम्प वॉक होता ना 2 रॅम्प वॉक होते. तर पहिला मला काही प्रॅक्टिस नव्हती केली मी ना मला काय माहिती आहे रॅम्प वॉकचं आर पण नव्हतं माहिती मला काय असतं. तेव्हा मग लेन्स होते आणि त्यात मला साडीमध्ये रॅम्प वॉक करता येत नव्हतं. आणि त्यामध्ये हिलची पण असतं की आपल्याला एवढ्या इंचची हिल लागते त्यापेक्षा कमी आपल्याला नाही चालणार. मी हिल तर कधी घातली नाही. मग तेव्हा फर्स्ट टाइम मी हिल घातली होती तेव्हा चालले. बट तो माझा फर्स्ट रॅम्प वॉक होता ना साडीवरचा तो लाईक बिलकुल चांगला नव्हता. म्हणजे चांगला होता एवढा बी वाईट नव्हता बट मला नाही आवडला. कारण ते एकदम मी फास्ट चालले होते ना त्याच्यामुळे तो व्हिडिओ लाईक असं विचित्र झालता. मग ते जाऊ द्या. ते झालं माझं फर्स्ट. ठीक आहे.
मग सेकंड शूट होतं, म्हणजे सेकंड जो रॅम्प वॉक होता ना, तेव्हा लाईक वाटलं की त्यांनी फूड वगैरे प्रोव्हाइड करतील, बट नाही नव्हतं तिथं फूड वगैरे, काय म्हणजे काहीच नव्हतं खायला. लाईक मग मी सकाळपासून उपाशी. मग लाईक दुसरा शो लगेच होणार होता आणि तिथं खूप सारे शो चालू होते ना, मग लगेच मला तिथून दुसरीकडं मी गेलो तिथं शूटसाठी, म्हणजे ड्रेस वगैरे चेंज करण्यासाठी. बट त्यांनी त्यांची मेकअप आर्टिस्ट प्रोव्हाइडच केली नाही. लाईक व्हॉट. मग जो बेस होता माझा मेकअपचा स्टार्टिंगचा, जो की होता साऊथ इंडियन ब्राईडचा, तो होता. ठीक आहे जाऊ द्या, ते पण जाऊ द्या, सगळं ठीक आहे. मी खायचं तरी प्रोव्हाइड करायचं ना, तरी जाऊ द्या, ठीक आहे, सगळं जाऊ द्या. तर मी खाल्ले पण नाही, कारण टाइम तर नव्हता. मेकअप आर्टिस्ट पण प्रोव्हाइड नाही केली. आणि त्यांचे जे मॉडेल होते ना, त्यांनी जे हे केले होते, त्यांचे मतलब तिथल्या एरियाचे त्यांचे जे हर एक शो मध्ये असतात, त्यांच्यासाठी 2-3 राऊंड होते. आम्हाला फक्त एकच राऊंड होता. खूप सारे ठिकाणावरून लोक आले होते, मुली आल्या होत्या. मुलांचा दोघांचा एक साथ होता. मुलं बी होते तिथं मॉडेलिंगसाठी. बॉईजचा बी मॉडेलिंग होता आणि गर्ल्सचा पण होता आणि चाइल्ड मॉडेलिंग होतं. मग ते कॅटेगरीमध्ये सगळं डिवाइड केलं होतं. आणि तिथं काय झालं, सगळेजण परफेक्ट मॉडेल, लाईक त्यांना परफेक्ट रॅम्प वॉक येतं. लाईक मी छोटी त्याची सगळ्यांमध्ये मी कसं परफॉर्म करू सगळं, असं माझ्या डोक्यात होतं. माझा कॉन्फिडन्स लेवल कमी आणि त्यात मी डाऊन, कारण मी काय खाल्लं पिल्लं नव्हतं. लाईक पाणी पण खूप कमी पिलतं मी कसं करू, असं टाईपचं होतं. लाईक त्यांच्याकडे बघून वाटत होतं, भाई हे लय भारी करतील, हे खूप छान आहेत, हे खूप कॉन्फिडन्स मध्ये आहेत. आणि मी खूप लाईक असं डल होते तेव्हा. डल म्हणजे माझ्यात एनर्जीच नव्हती. आणि त्या शोचे गेस्ट होते ते गोल्ड मॅन असतात का, दुसरं मला नाव आठवना ते दोघं. तर हे तुम्ही फोटो लावाल हे होते. तर त्यांची एंट्री झाली, तर शो वगैरे स्टार्ट झाला. लाईक सगळे मॉडेल्स वगैरे आले, चालू होता. आणि तिथं असं नव्हतं ना सिरियल वाईज, कोण पण या आणि करून जावा, असा रॅम्प वॉक होता तिथं. तर फास्ट करायचं होतं त्यांना. आणि ते फास्ट करण्याच्या चक्करमध्ये लाईक कोण पण येत होतं, कसं पण येत होतं, लाईक कोणाचा पण नंबर कधी पण येत होता. तर मी केली फर्स्ट रॅम्प वॉक मी तिथं. तर जी सेकंड रॅम्प वॉक केली ना, ती खूप मस्त झाली होती अकॉर्डिंग टू मी, कारण माझी एज, विदाउट एनी प्रॅक्टिस, विदाउट काही, आणि त्यामध्ये नो एनर्जी मध्ये तो जो माझा रॅम्प वॉक होता ना, इथं मी व्हिडिओ लावेल, लक्षात राहिलं तर इथं मी व्हिडिओ लावेल. तर तो जो रॅम्प वॉक होता ना, तो खूप मस्त झालता अकॉर्डिंग टू मी. तर ते सगळं झालं आणि ते खूप लेट होतं आणि मी खूप टायर्ड होते. आम्हाला तिथून परत घरी यायचं होतं त्या सिटीमधून, आमच्या सिटीमध्ये. तर आम्ही न विनर बघता परत आलो. आणि लाईक एक्सपिरियन्स तिथून मला असं वाटलं की लाईक तिथून माझा थोडासा कॉन्फिडन्स बूस्ट झाला की मी करू शकते, माझ्यासाठी बनली आहे. लाईक माझा इंटरेस्ट तिथे निर्माण झाला, असं माझं होतं. आणि मला मॉडेलिंग आवडायला लागली. आणि तिथून माझे शूट्स वगैरे झाले काही. पण व्हीआयपी गेस्ट वगैरे, व्हीआयपीचं सुद्धा तिथं अनावड नीट नव्हतं. पण जाऊ दे, आपण गेले ते दिवस, गेला तो विषय, गेलं ते सगळं तुम्हाला सांगायचं होतं. तर माझा मेकअप सेमिनार शूट्स वगैरे आहे, त्याची पण स्टोरी तुम्हाला हवी असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला ते सांगेल नक्कीच. आणि जरी माझा मूड झाला, तुम्ही म्हणला नाही सांग तरी मी सांगेल. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमची इच्छा होती मी मराठीमध्ये व्हिडिओ करावे, तर मी व्हिडिओ करायला सुरू केले. तर सपोर्ट पण तसंच करा. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गिव्ह अ बिग थम्स अप. ठीक आहे, लाईक शेअर कमेंट नक्की करा तुम्हाला काय वाटतं ते. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये.